नमस्कार मायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 15 फेब्रुवारी 2024, गुरुवार आहे आज। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉग सुरुवात करते। तर पहा मंडळी, सर्वात आधी एक गोष्ट मी क्लिअर करते, ती म्हणजे हिरवा मिरचीचा ठेचा हा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि हिरव्या मिरचीचा खरडा आहे ना, हा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो। हिरव्या मिरचीचा खरडा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्याच्या दोन्ही भिन्न पद्धती आहेत। पहा, जसं हिरव्या मिरचीचा खरडा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्याच्या वेगवेगळ्या दोन्ही अशा भिन्न पद्धती आहेत, तसेच ह्या दोन्ही पद्धतींपासून म्हणजे हिरव्या मिरचीचा खरड्यापासून आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यापासून ज्या भाज्या बनवल्या जातात त्याची चवसुद्धा खूप भिन्न आणि निरनिराळी लागते। पहा, आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ना, ही रेसिपी हिरव्या मिरचीच्या ठेच्यापासून बनवणार आहोत आणि ही रेसिपीसुद्धा खूप उत्कृष्ट आणि अप्रतिम लागते। पहा, आज जी आपण भाजी बनवणार आहोत हिरव्या मिरचीच्या ठेच्यापासून ती आहे सुक्की पंचमेल भाजी। तर काय करायचं आहे, प्रथम खलबत्ता घ्यायचा आहे। खलबत्ता मी इथे दगडी घेतलेला आहे, तुम्ही स्टीलचा घेऊ शकता किंवा लोखंडी घेऊ शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की दगडी खलबत्ता घ्या। दगडी खलबत्ता प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, सॉल्ट, हळद, कोथिंबीर हे ॲड करायचं आहे। आता काय करायचं आहे, छान असं हे खलबत्त्यामध्ये छान असं बारीक कुटून घ्यायचं आहे। पहा, म्हणजेच ठेचून घ्यायचं आहे। पहा, तर पहा अशा पद्धतीने हे आपण छान असं दगडी खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, गॅस सुरू करायचा आहे। गॅसवरती कढई प्रथम तापत ठेवायची आहे। कढई तापली की त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं फोडणीला घालायचं आहे। आता हे जिरं फोडणीला घातल्याच्या नंतर आपण छान असा खलबत्त्यात ठेचून केलेला छान असा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ना, तो फोडणीला घालायचा आहे। 2 ते 3 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटं हा ठेचा छान असा तेलात परतल्याच्या नंतर फोडणीला आपल्याला ह्या सर्व भाज्या घ्यायच्या आहेत। आता ह्या भाज्या कोणकोणत्या घेतलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये श्रावणी घेवडा आहे, गवार आहे, फ्लावर आहे, बटाटा आहे आणि वटाणा आहे। पहा, ह्या सर्व भाज्या धुवून निवडून घ्यायच्या आणि ह्या अशा पद्धतीने फोडणीला घालायच्या। ह्या पंचमेल भाज्या छान अशा फोडणीला घातल्याच्या नंतर काय करायचं आहे, वरून हळद घालायची आहे। मगाशी मी फोडणीला कढीपत्ता घालायची विसरले। पहा, अशा वेळेस अजिबात घाबरून जायचं नाही बरं का, की अरे बापरे आपला कढीपत्ता फोडणीला घालायचा विसरला, आता काय करायचं। काही हरकत नाही, जर कढीपत्ता तुम्ही तेलात फोडणीला घालायचा विसरलात तर तुम्ही वरतून सुद्धा हा कढीपत्ता तुम्ही त्या भाजीमध्ये घालू शकता। पहा, तर पहा इथे कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे मी। छान अशी भाजी 2 ते 3 मिनटं परतून घेतली आणि ज्या खलबत्त्यामध्ये आपण ठेचा छान असा ठेचून घेतला त्याच्यामध्ये पाणी थोडंसं घातलं आणि छान असा तो खलबत्ता धुवून घेतला आणि तेच ठेचाचं पाणी आपण ह्या भाजीमध्ये घातलं आहे। पहा, हे ठेचाचं पाणी अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही। पहा बरं का, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप अशी चव असते। पहा, तर ते ठेचाचं पाणी ह्या भाजीमध्ये घातल्याच्या नंतर ही भाजी झाकण ठेवून ही भाजी जवळजवळ 7 ते 8 मिनटं शिजून द्यायची आहे। ही भाजी 7 ते 8 मिनटं शिजल्याच्या नंतर भाजीवरचं झाकण काढायचं आहे। भाजी 2 मिनटं परतून घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून ही भाजी 2 मिनटं आहे त्याच वाफेवरती गॅस बंद करून दम येऊन द्यायचा आहे। पहा, तर 2 मिनटानंतर ही भाजी आपण सर्व करायची आहे। पहा, अशा पद्धतीने पहा किती सुंदर आणि उत्कृष्ट चवीची ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील पंचमेल सुकी भाजी होते। तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही हिरव्या मिरचीतील ठेच्यापासून बनवलेली पंचमेल सुकी भाजी? आवडली का सर्वांना? आवडली? अहो मग वाट कसली बघता, शुभस्त शीघ्रम। तुम्ही पण नक्की घरी लवकरच ट्राय करून पहा ही हिरव्या मिरचीपासून बनवलेली सुकी पंचमेल भाजी। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यापासून बनवलेली पंचमेल सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली ते।
गाईस असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय बाय.